मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्या या मागणीसाठी आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. विविध राजकीय नेते मंडळी देखील याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. धाराशिवचे आमदार कैलास गाडगे पाटील हे आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आज धाराशिवमध्ये मोर्चा पार पडतोय, आपण सहभागी होतोय. कुठेतरी एका सरपंचाची हत्या होते आणि त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी चक्क रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. कसं पाहतो? आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून पूर्ण राज्यभर हे मोर्चे निघत आहेत. त्या कुटुंबियांना, सर्व लोकप्रतिनिधींना, सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या किंवा सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर का उतरावं लागते? कारण न्याय मिळत नाही ही भूमिका, ही भावना सर्वसामान्य माणसामध्ये, त्या देशमुख कुटुंबामध्ये तयार झाली. त्यामुळं न्याय मागण्यासाठी हे सर्वजण रस्त्यावर उतरतात, आम्ही उतरतो. न्याय का मिळत नाही? हा न्याय द्यायची जबाबदारी कोणाची आहे? सरकार म्हणून जे बसलेले आहेत, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडनं न्याय मिळत नाही असं कुठेतरी भावना तयार झाली की आरोपींना पाठीशी घातलं जातंय. त्यामुळे ह्या भावनेला विरोध करण्यास, ही भावना व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा संतोषभाई देशमुख असतील, यांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीची जी घटना घडली ती संविधान वाचवण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यातून लाठीचार्ज झाला, त्या सोमनाथ भाऊ सूर्यवंशींना मारहाण झाली आणि त्यातून यांचा मृत्यू झाला. त्यातील चौकशी झाली नाही किंवा त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली नाही. संतोषभाई देशमुख यांच्या खटल्यातील जे आरोपी आहेत, अद्यापर्यंत सगळे आरोपी पकडले गेले नाहीत. गृह विभागाला एवढं अपयश आहे की आरोपी स्वतःहून सरेंडर होतात, पण गृह विभाग त्यांना पकडू शकत नाही. त्यामुळं हे कुठेतरी पाठीशी घालतंय सरकार या आरोपींना. ही भावना सर्वसामान्य माणसामध्ये, सत्ताधारी असतील किंवा विरोधातले लोकप्रतिनिधी सगळ्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे हे मोर्चे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निघत आहेत. तर आता तरी सरकारने ही मोर्चे का निघतायत आणि ही मोर्चे काढायची वेळ त्या कुटुंबियावर किंवा सर्वसामान्य माणसावर का आली, याचे सरकारने विचार करावा. अजून तरी फक्त बोलण्यापुरती कठोर कारवाई करू, आम्ही कुणाला सोडणार नाही, पकडणार कधी हेही सांगावं त्यांचं. जरा जर पाहिलं तर एका सरपंचाची हत्या बीडमधल्या झालेली आहे. त्या पाठोपाठ जर पाहिलं तर धाराशिवमध्ये एका सरपंचावर हल्ला झाला होता. त्यानंतर काही खुलासे देखील समोर आले. आपण देखील सरपंच म्हणून काम केलेलं आहे. कुठंतरी राज्यातील सरपंच सुरक्षित नाहीत असं वाटतं, काय वाटतं? सरपंच हा म्हणजे आपली जी त्रिस्तरीय रचना आहे, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि हा सरपंच हा कुठलंही गावातले संतोषभाई सूर्यवंशी, संतोषभाई देशमुख यांची हत्या कशामुळे झाली? त्या ठिकाणी त्या गावातल्या, स्वतःच्या गावातल्या एका वॉचमॅनला मारहाण होती असं समजल्यानंतर सरपंच स्वतः तिथे गेले. हे सरपंचाची जबाबदारी असते. आपल्या गावातल्या, तो कुटुंब प्रमुख असतो त्या गावचा, आणि त्यानंतर गेल्यानंतर त्यांना मारहाण झाली आणि त्या ठिकाणी वाद झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची हत्या झाली. त्यामुळे खरंच जर म्हणजे असं उद्या कुणी आपल्या गावकऱ्यांची बाजू कशी घेईल जर स्वतःच असुरक्षित असेल, तर ही असुरक्षितेची भावना सर्वच लोकप्रतिनिधी तयार झालेली आहे. सरपंचासारख्या गावाचा प्रमुख असणाऱ्या, गावाचा कुटुंब प्रमुख असणाऱ्या माणसाला जर अशा प्रकारे त्यांनी निघून हत्या होत असेल आणि त्यांना अजून न्याय मिळत नसेल, तर उद्या सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी किंवा कुणावर अन्याय व्हायला तर माणूस कसा पुढे येईल, समाज कसा पुढे येईल, ह्याचाही विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी सत्ताधारी असेल विरोधकांकडून करण्यात येते. काय नेमका तुमची काय मागणी आहे? खरं तर आजपर्यंत महाराष्ट्रात ज्या ज्या प्रकरणात कुठेही आरोप झाले, त्यावेळेस नैतिकतेच्या दृष्टीनं अनेक मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत, अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे तपास पूर्ण आणि निष्पक्षपाती होणे गरजेचं वाटत असेल तर राजीनामा दिला गेला पाहिजे, असं सगळ्यांचीच मागणी आहे. त्यामुळे पण सरकार का पाठीशी घालतंय, सरकार का पुरावे मागतंय, हे मला समजत नाही. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटतं. तपासाच्या दृष्टीने विचार केला तर काय नेमका आता मागणी असणार आहे पुढे? कशा पद्धतीने तपास केला गेला पाहिजे आणि खटल्याच्या बाबतीत नेमकं काय आपण सरकारने एस-आय-टीची घोषणा केली. एस-आय-टी मध्ये त्यानंतर काही दिवसांनी निष्पन्न झालं की जे तपासात जे एस-आय-टीची टीम आहे, त्यामध्ये आरोपीशी संबंधितच काही अधिकारी आहेत. तर माझी मागणी अशी आहे की ह्या तपासाच्या टीममध्ये ह्या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातल्या संबंधित कुठलाही अधिकारी नसला पाहिजे. आणि दुसरा, हा खटला हा बीड जिल्ह्याबाहेर चालवला पाहिजे, अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. नक्कीच तपासाच्या संदर्भात जे काही आरोपीच्या संबंधित जे काही लोक आहेत, जे काही अधिकारी आहेत, त्यांना घेतलं गेलं नाही पाहिजे आणि हा जो खटला आहे तो जिल्ह्याबाहेर चालवा अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलेली. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव.